महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महागाव तालुक्यातील गव्हाण या गावातील शेतकरी सरपंच साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्याने आपल्या पत्नी व 4 अपत्याला घेऊन वर्धा जिल्ह्यातील पवनार दत्तपूर येथे सामूहिक आत्महत्या केली होती। ही पहिली शेतकरी आत्महत्या होती। शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पहिल्या शेतकरी आत्महत्येचे स्मरण व सर्जक म्हणून त्यांनी केलेला त्याग बलिदान व्यर्थ न जाओ याकरिता स्मृती प्रीत्यर्थ सामूहिक श्रद्धांजली देण्यासाठी पुसद येथे अहिंसात्मक मार्गाने 1 दिवसीय उपवास ठेवून अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। अन्नत्याग आत्मकलेश आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुसद यवतमाळ। शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील यांच्या कुटुंबियाला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करते। राज्यामध्ये होत असलेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या शासन धोरणाचे पाप असून अजून आमच्या किती आया बहिणीच्या कपाळाचे कुंकू हे शासन पुसणार आहे। म्हणून मी मागणी करते की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून त्यांच्या शेतमालाला हमी भाव द्यावा, हीच खरी श्रद्धांजली साहेबराव पाटलांना ठरेल। आज 19 मार्च शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील स्मृतिशेष 1 दिवसीय आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन हे आम्ही 2017 पासनं 1 दिवसीय उपवास करून साहेबराव करपे पाटलांच्या हुतात्म्याला त्यांच्या बलिदानाला सामूहिक श्रद्धांजलीच्या माध्यमातून आम्ही हे 1 दिवसीय उपोषण करत असतो। खऱ्या अर्थाने आज कृषीप्रधान या शब्दावरच माझा आक्षेप आहे, कारण या देशामध्ये शेतकऱ्यांच्या होत असलेल्या ज्या आत्महत्या आहेत या प्रत्यक्ष शासन व्यवस्था व यंत्रणेकडून केले गेलेल्या हत्या आहेत। शेतकरी आजही शासनाच्या धोरणाचा अनास्थेचा बळी आहे, कारण राज्यामध्ये या चालू खरीप हंगामामध्ये 2706 शेतकऱ्यांनी या 6 जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेला आहे, जो आकडा मानवी संवेदनेला अस्वस्थ करतो। पण दुर्दैवाने राज्यामध्ये सत्तेचा उपभोग घेणाऱ्या सत्ताधीशांना त्या शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना व अनास्था वाढल्यामुळे कायम दुर्लक्षित असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। मी आज साहेबराव करपे पाटील साहेब यांच्या स्मृतिदिनी राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी या निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे काही आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं, शेतकरी कर्जमुक्त व्हावं, त्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला होता, तो त्यांनी शब्द पूर्ण पाळावा व वसंतराव नाईक साहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पुसद विधानसभा मतदारसंघातनं आज आम्ही आमचे नेते शरदभाऊ मैन यांच्या उपस्थितीमध्ये हे आम्ही अन्नत्याग आंदोलन आज पुसदमध्ये करतोय। वसंतराव नाईक साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी इथल्या राज्यकर्त्यांनी प्रयत्न करून शेतकरी हा कारखानदार व्हावं हे अभिलाषा उराशी बाळगून वसंतराव नाईक साहेबांनी संपूर्ण हयात शेतकऱ्यासाठी खर्ची घातली। त्यांचं राज्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, कारण शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर झालेलं कर्ज आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।